नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वप्रथम स्वागत करतो. जर तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, ती चालू करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकतोय ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे लगेच पटकन तिथं कळलं जाईल. आज जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते आहे तूर खुडणी केव्हा गेली पाहिजे. आज 50-55 दिवस झाला आपल्या पेरणीला, सोयाबीन आणि तूर पेरणीला 50-55 दिवस तिथे झालेले आहेत. मग प्रत्येक आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की तूर खुडणी केव्हा गेली पाहिजे, तूर खुडणी करतायत, मग तिथं उत्पन्नात वाढ येते, ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण ती खुडणी केव्हा गेली पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. 45 दिवसाला 50 दिवसाला हां ठीक आहे, 45-50 दिवसाला तुम्ही खुडणी करा, पण तुमची तूर तितकी वाढली पाहिजे 45-50 दिवसामध्ये. जर आपण पेरणी केलो आणि पेरणीच्याच पिरियडमध्ये वरनं जर पाऊस पडायला लागला आणि जमिनीमध्ये जर वापसा कंडिशन येत नसेल तर तिथं तुमची तूर वाढत नाही, पिवळी पडली जाते, त्याची हाईट नसते. आणि तुम्ही 45-50 दिवसाला तुम्ही जर तूर खुडणी केलं आणि तुमची तूरच आहे तिथं फुटभर आणि तुम्ही जर खुडणी केली तर मग 100% तुमची तिथं तूरही मरणार आहे आणि तुरीला फांद्याही फुटणार नाहीत. याचं कारण काय, तर जेव्हा तूर ही स्टेम असतं, त्याचं बोड असतं, ते परिपक्व झालेलं राहत नाही. जवळपास त्याची साईज चांगल्या प्रकारे ते हिरवं झालं पाहिजे, त्या काडीमध्ये दाटपणा आला पाहिजे, तेव्हा आपल्याला खोडणी करायची. खोडणी कधी करायची हे बघा, तुम्ही दिवस ध्यान ठेवू नका. जर तुमची 2-2.5 फूट तिथं तूर आलेली असेल, मग तिथं भलेही तुमची 1 महिन्यामध्ये येऊ द्या, तुम्ही तिथं खुडणी करा. अशा प्रकारे तिथं खुडणी केली पाहिजे. जर आपली 2.5 फूट जर तूर आलेली असली आणि आपण जर तिचा शेंडा मारला तर मग साईडच्या फांद्या फुटणार आहेत. नसतं ती अर्धा फूट असेल आणि तुम्ही वरनं शेंडा मारला, वरी वाढायचंही थांबेल आणि बाजूनं फुटण्यासाठी तिला कुठल्या म्हणजे फांद्याही नसणार आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला तुरीची खुडणी करायची आहे. दिवस ध्यानात ठेवायचं नाही, आपली तुरीची हाईट ध्यानात हाईट लक्षात ठेवायची. भले काय काय की कोणा शेतकऱ्याचं वापसा कंडिशन येतं, कोणी टोकन केलेलं असतं, कोणाची जमीन हे पाणी लागायची असते, अशा ठिकाणी तुरीची वाढ ही कमी जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तूर खुडणी कधी करायची तर आपल्या तुरीची हाईट हे 2 ते 2.5 फूट असली पाहिजे. हे बघा, शास्त्र वेगळं सांगतं, आपण शेतकरी आहोत. शेतकऱ्याला माहिती आहे की शेतीमध्ये प्रयोग करत असताना कुठल्या सिच्युएशनला फेस करायचं आहे. जर मला माहिती आहे की अर्ध्या फुटाला खुडणी केल्यानंतर तुरीचं तिथं वाटोळं होतं, 2-2.5 फूट झाल्यानंतर तिथं खुडणी करा, जेणेकरून आपला फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.